दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडी, पुलाव तसंच गोड खिचडी आणि नाचणी सत्व देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे। राज्यातील सरकारी शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनामध्ये गोड पदार्थांचा समावेश करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आलाय। पण या निर्णयामध्ये एक अट घालण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना भोजनामध्ये या पदार्थांचा समावेश तेव्हाच केला जाईल जेव्हा शाळा व्यवस्थापन समित्या लोकसहभागातून निधी उभारून हे पदार्थ तयार करण्यासाठी लागणारी साखर खरेदी करतील। हा निर्णय तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जून 2024 मध्ये घोषित केलेल्या 3 कोर्स मील योजनेतील सुधारणांचा एक भाग आहे। शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी या सुधारणांची घोषणा करणारा सरकारी आदेश जारी केलाय। दरम्यान याबाबत राज्याच्या शालेय विभागाकडून माहिती देण्यात आली आहे। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत लोकसहभाग वाढवून विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि वैविध्यपूर्ण आहार पुरवण्यासाठी शाळांमध्ये स्नेहभोजन उपक्रम राबवण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत, अशी माहिती राज्य शासनाकडून देण्यात आली आहे। तसंच शालेय व्यवस्थापन समितीला शक्य असल्यास शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अंडा पुलाव आणि गोड खिचडी, नाचणी सत्व याचा लाभ देण्याबाबतचा पर्याय शाळांना देण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे। राज्यात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पात्र शाळांमधील 1ली ते 8वीतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो। यामध्ये 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना 450 उष्मांक आणि 12 ग्राम प्रथिनेयुक्त, तर 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना 700 उष्मांक आणि 20 ग्राम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो। तसंच योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी 100 ग्राम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी 150 ग्राम तांदूळ पुरवण्यात येतोय। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।